जय श्रीराम. गेले 81 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांच्या पुस्तकाचं आपण वाचन करतोय आणि आजचा हा 82 दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील तो संत ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नामाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या नामाची महती, त्यांच्या जीवनाची महती या सगळ्या गोष्टी अगदी साध्या सोप्या भाषेत लोकांना समजावून सांगितले. त्यांनी या 365 दिवसांच्या प्रवचनरूपी पुस्तकात फक्त नामाचं महात्म्य काय हेच सांगितले. नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामस्मरणाचे काय फायदे आहेत, हे त्यांनी या पुस्तकात आपल्याला सहज सुंदर भाषेत शिकवले आहे, समजावले आहे. नाम हे घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या धर्माची, जातीची, पंथाची, शिक्षणाची, तुमच्या फायनान्शियल स्टेटसची, तुमच्या काळाची, वेळाची, तुम्ही स्त्री असाल, तुम्ही पुरुष असाल, तुम्ही लहान मुलं असाल, तुम्ही यंग माणूस असाल, की तुम्ही ओल्ड एज पर्सन असाल, वयस्कर माणूस. तुम्ही सकाळ, दुपारी, संध्याकाळी केव्हाही नामस्मरण करू शकता. झोपेतून उठल्यावरती, प्रवास करताना, चालत असताना, बसलेलं असताना, झोपून, अंघोळ करताना केव्हाही नामस्मरण करू शकतात. 1 मिनिटं, 1 माळा, 2 मिनिटं, 2 माळा, 1 तास, 2 तास, 10 मिनिटं, 10 माळा. तुम्ही नामस्मरणासाठी एवढे फ्लेक्सिबल ऑप्शन म्हणजे ह्याच्यासारखं सोपं साधन नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा खर्च होत नाही आणि कोणत्या प्रकारचा त्रासही होत नाही. आणि ह्या अशा नामस्मरणासाठी लिहिलेलं हे पुस्तक, हे प्रवचनरूपी पुस्तक, त्यात प्रत्येक पान एका दिवसाकरता लिहिलेलं आहे. आणि ते पान वाचायला साधारण 3-4 मिनिटं लागतात. स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागतात. आता आपण हे 82व्या दिवसाचं जे प्रवचन आहे, त्याचं आपण आता वाचन करूया आणि त्याचं शीर्षक आहे, भगवंतास स्मरून प्रपंच केल्यास तो नीटनेटका होईल. नारदांनी एकदा श्रीकृष्णाला विचारले, तुम्ही कुठे सापडाल? त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, नारदा, मी वैकुंठात नाही, रखमाईपाशी सापडेल असंही नाही. तरी मी माझ्या भक्तांपाशी सापडेल. की देव नेहमी त्यांच्या भक्तांच्या जवळच असतो, असंच याच्यातून आपल्याला समजतंय. भक्त नाही तरी देवाशिवाय कसे राहणार? देवाला देवपण तरी कुणी आणले? भक्त जर नाही, तर देव तरी कुठे आले? देव आहे असे जे मानतात, त्यांनाच देवाचे अस्तित्व समजते. नास्तिकाला देव कुठचा? त्याला विचारले, तुझे कोण आहे या जगात? तर तो सांगेल, हे जे सर्व काही आहे, आपले भाऊ, बहीण, बायको, मुले वगैरे नातेवाईक, तसेच प्रपंचात ज्या गोष्टी ज्या काही गोष्टी लागतात, त्या सर्व माझ्याच आहेत. मी त्या सगळ्या देवाच्याच आहेत. मग देवावरची वाट काय? ज्याने जग निर्माण केले, त्याला विसरायचे आणि जे उत्पन्न केले ते माझे म्हणायचे, हा परमार्थ होईल काय? तेव्हा देव आहे अशी धारणा त्याला. आणि देवाला दार उघडा म्हणजे तो सदा सर्व काळ तुमच्या जवळच आहे. म्हणजे हे सगळं जे उत्पन्न केलेलं आहे, पृथ्वीपासून या अवकाशापासून सगळं हे देवानेच उत्पन्न केलेलं आहे. आणि जर आपण त्या देवाने उत्पन्न केलेल्या गोष्टीवरती एवढं प्रेम करतो, जे बायका, मुले, फळं, फुलं, पाणी, हवा सगळ्यावरती आपण प्रेम करतो. मग ज्याने उत्पन्न केलंय त्याच्यावरती नको का प्रेम करायला? असं महाराजांनी सांगितलंय. आपण कुठे गेलो तरी आपल्या रामाला बरोबर घेऊन जात जा. म्हणजे तुम्हाला काहीही भीती नाही. रामाला बरोबर नेणे हे बोलणे लोकांना चमत्कारिक वाटेल. पण ज्यांना देवाच नाही असं वाटते, त्यांच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. म्हणजे नास्तिक लोकांसाठी हे नाहीये. आस्तिक लोकं, तुम्ही फक्त तुमचं नामस्मरण करा. म्हणजे तुम्ही जिकडे जाल,
तिकडे नाम घ्या म्हणजे देव तुमच्या बरोबर असेल. म्हणजे देव म्हणजेच नाम आणि नाव म्हणजेच देव. जो देवाच्या नादी लागला त्याचा प्रपंच बिघडला असे काही जण म्हणतात. पण ज्याने प्रपंच निर्माण केला त्याला विसरून तो प्रपंच नीट होईल का? कधी होणे शक्य नाही. तर त्याला स्मरूनच प्रपंच केल्याने तो नीटनेटका होईल. म्हणजे प्रपंच करायला कोणत्याही संतांनी आडकाठी घातली नाही आणि सगळ्यांनी प्रपंच करावा असं सगळे संत सांगतात. पण ज्याने प्रपंचच निर्माण केला, आपण त्यालाच विसरून कसं चालेल? त्याचं स्मरण केलं तर आपला प्रपंच देखील सुखाचा होईल, असं मला सांगतात. प्रपंच करा, आपण त्यातली आसक्ती सोडा म्हणजे झाले. तुम्ही सर्वांना जडपदार्थाची गोष्ट माहिती आहेच. परत जरी घरदार सोडून वनात गेला, तरी तिथे हरणाची आसक्ती धरलीच. तर हरीण काय आणि माणसे काय? आसक्तीच्या दृष्टीने दोन्ही सारखेच. जोपर्यंत आसक्ती सुटली नाही, तोपर्यंत परमार्थ करणे व्यर्थ आहे. तरी आसक्ती सुटण्याचा प्रयत्न करा आणि माझा राम सदा सर्व काळ माझ्या मागेपुढे आहे, अशी भावना करा. म्हणजे संसारात आसक्ती ही कमी करा आणि आपला देव, आपला राम, आपला इष्टदेवी, इष्टदैवत, कुलदेवी, कुलदैवत ज्याच्यावरती तुमचा विश्वास असेल, हे आपल्या सोबतच आहेत, असा आपण नेहमी विश्वास ठेवावा. एकाने विचारले, "तुम्ही सर्वांना मानसपूजा करायला सांगता, पण एकटा राम सर्वांच्या जवळ कसं जाणार?" म्हणजे राम तर एकच आहे जगात. मग तुमच्या सगळ्यांकडेच एवढ्या सगळ्या लोकांनी बोलावलं, की राम जाणार कसं त्यांच्याजवळ? मी त्याला सांगितलं, "तू मानसपूजा कर म्हणजे तुझ्याजवळ तो राहील." तो जर सर्व ठिकाणी भरलेला आहे, जर त्याला जाणे-येणेच नाही, आपण मात्र त्याला पाहणे जरूर आहे. भगवंताचे नामस्मरण हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. शेवटचं वाक्य, देवावर सर्व सोपून निश्चिंतपणे हेच अनुसंधान समजावे. म्हणजे भगवंताला स्मरून जर आपण प्रपंच केला, तर तो नेहमीच चांगला होईल. त्यानेच आपल्याला सुख मिळेल. त्यानेच आम्हाला आपल्याला परमनंट समाधान मिळेल. हेच महाराजांनी आणि सगळ्या संतांनी देखील आता आपण श्रीरामाचा 11 वेळेला जाप करूया. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद हे प्रवचनरूपी चे वाचन जरा स्मरण केल्याबद्दल. तुमचा उर्वरित दिवस छान, आनंदी, आरोग्यपूर्ण जावो हीच त्या श्रीरामचरणी इच्छा करतो आणि थांबवतो. जय श्रीराम, जय श्री